नमस्कार सगळ्याला गणपतीच्या खूप 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 शुभेच्छा आमच्या डाके परिवाराकडून। आणि कसं काय मग गणपती बसवलात ना तुम्ही? आम्ही पण गणपती बसवलेला आहे। आता तुम्हाला लाईव्ह आम्ही गणपती दाखवतो। आम्ही गणपतीची आरती करायची आहे आणि आम्ही पण गणपती घरी बसवलेला आहे। तुम्ही सहपरिवार सहकुटुंब आमच्याकडे आरती प्रसादाला यायचं आहे। सगळ्यांना हा गणेश उत्सव 11 दिवस सगळ्यांना निर्विघ्न पार पडो। तुमचे दुःख सुख सगळ्याचे कमी हो आणि तुम्हाला गणपतीच्या खूप 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 शुभेच्छा। कसं आहे बघा, माणसाच्या जीवनामध्ये सुख दुःख येतेच, पण ते सुख दुःख जरी आलं तरी आपण हार मानायची नसतेच। आणि 11 दिवस गणरायाला प्रार्थना करायची की हे गणराया गणपती देवा आमच्या परिवारात सुख समाधान शांती ऐश्वर सगळं द्या। आणि आपले गणपती बाप्पा आपल्याला सुखी समाधान ठेवणारच आहेत सगळ्यांना। आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद सगळ्यांना मिळणार आहे। म्हणून काय करायचंय माहिती आहे का, 11 दिवस गणपतीच्या आरतीला जायचंय। महिला मंडळाने घराच्या बाहेर पडायचं आहे आणि 11 दिवस वेगवेगळे आपल्या गणपती मंडळामध्ये कार्यक्रम घ्यायचे आहेत। आपण महिला मंडळीने जर सहकार्य केलं गणपती मंडळाला तर गणपती मंडळामध्ये वेगवेगळे चांगले म्हणजे धांगडधिंगा कार्यक्रम न होता आपण महिलांनी सगळ्या ग्रुपनं जर गेलं तर गणपती मंडळाकडे चांगले आध्यात्मिक कार्यक्रमही होतील आणि त्यांना पण मदत मिळेल। त्यामुळे काय करायचंय माझ्या महिला भगिनींनी सगळ्यांनी गणपती मंडळाकडे 2 टाइम आरतीला जायचंय वेळातला वेळ काढून। कारण कसं आहे माहिती आहे का, आपण गेलो तर आपले छोटे छोटे बालक पण येणार हो। जे छोटे छोटे आहेत त्यांना चलता येत नाही जाता येत नाही, त्याची आई गेली की ते पण येणार। त्यामुळे काय करायचंय माहिती आहे का, आपण घराच्या बाहेर पडायचं आहे, आपण आरतीला जायचं आहे। मग आपण गेल्यानंतर आपले छोटे छोटे बाळाला पण घेऊन जायचं आहे। सहकुटुंब सहपरिवार गणपतीच्या आरतीला आपण उपस्थित राहायचंय, सगळ्यांनी उपस्थित। आणि गणपती बाप्पाचा 11 दिवस सेवा करून 11 दिवस आरती महाप्रसाद घेऊन आपल्याला आपल्या कुटुंबावर सुखाची छाया बरसवायची आहे। ते आपल्याच हातात आहे। म्हणून काय करायचंय माहिती आहे का, सगळ्यांनी एक बार म्हणायचंय गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया। आणि हे मंगलमूर्ती गणेशजी आपल्याला सगळे आपले रखडलेले कामं होतील, सगळ्याला सुख शांती यश प्राप्ती आपले गणपती बाप्पा आपल्याला सगळ्याला देणारच आहेत। आणि सगळ्यांनी आनंदी राहायचं, आनंदी। हे 11 दिवस आपल्याला एवढे आनंदाचे सुखाचे समाधानाचे घालवायचे आहेत। कारण काय माहित आहे का, गणपती बाप्पा आले तो आज आपल्याकडे गणपती बाप्पा आलेत। आपल्या गावात गणपती बाप्पा आहेत, आपल्या गल्लीत गणपती बाप्पा आहेत आणि सगळीकडे गणपती गणपती गणपती। आणि आपल्या ह्या बाप्पा सोबत आपल्याला आनंद साजरा करायचा आहे। गाणे ढोल ताशा हे तर सगळं राहणार, पण आपण टिपरे खेळायचे, रांगोळी स्पर्धा घ्यायच्या आणि माझ्या महिला भगिनींनी सहभाग नोंदवायचा आहे मंडळाकडे जाऊन। माझ्या चॅनलवर डाकेताई यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आल्या असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही। अहो छान छान महत्त्वाचे आपल्याकडे आपल्या यूट्यूब चॅनलवर विषय असतात आणि ते सगळे विषय आपण बघायचे आहेत। महिलांसाठी तर जास्तीत जास्त व्हिडिओ बनवते हो महिलांसाठी। कारण माझ्या महिला भगिनींनी वेळातला वेळ काढून ह्या यूट्यूब चॅनलला वेळ द्यायचा आहे। पहिल्यांदा आल्या तर चॅनल सबस्क्राईबर केल्याशिवाय राहायचंच नाही। आणि आपल्या मैत्रिणीमध्ये शेअर करा हो। तुमच्या मैत्रिणीला जर तुम्ही शेअर केला तर त्या मैत्रिणीला पण हे चॅनल बघायला मिळणार आहे, बघायला। मग चला तर मग आता आपण काय करायचंय माहित आहे, 11 दिवस आनंदी नवीन नवीन साड्या घालून नटून थटून आपल्या बाप्पाचं स्वागत तर करायचंच आहे, पण आपल्याला धमाल मस्ती करायची आहे। अहो महिलांना निमित्त पाहिजे हो। आज गणपती झाला, काल हरताळिका झाली, आज गणपती 11 दिवस आपल्यासोबत, नंतर आपली मातादी येणार आहे। आपल्याला कधी मिळते मस्ती करायला धिंगाणा करायला महिला मंडळाला, तर अशा सणावारातच मिळतो। आणि त्या संधीचा आपण सगळ्या माझ्या महिला भगिनींनी फायदा घ्यायचा आहे, बरं काय, फायदा घ्यायचा आहे। घराच्या बाहेर पडायचं आहे, तेच घरकाम तेच संसार तेच मुलं आणि किरकिट किटकिट लेकराची बाळाची संसारात कमी जास्त त्याच्यातून थोडंसं बाहेर पडण्याची संधी जर म्हणलं तर आता ही गणपतीचे 11 दिवस आलेलेच आहेत।
त्यामुळं काय करायचंय, घराच्या बाहेर पडायचे हो, घराच्या बाहेर. ज्या दिवशी तुम्ही घराच्या बाहेर पडसाल आणि ज्या दिवशी तुम्ही घराच्या बाहेर पडून तुम्ही स्वतःला वेळ देसाल ना, त्या वेळेसच आपल्याला आनंदाने जगता येईल, आनंदाने. आणि छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घ्यायचा आहे हो, छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घेता येतो. आणि आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद आपण घ्यायचा आहे, आपल्या मुलाबाळाला पण द्यायचा आहे. छोटे छोटे बालकांना खूप छान वाटते मंडळात गेलं ना, गाणे विणे तिथले सगळे छोटे छोटे लेकराचे नाटकं ठेवायचे, छोट्या छोट्या लेकराचा डान्स ठेवायचा, त्यांच्या कलागुणाला वाव द्यायचा आहे. आणि असे छोटे छोटे कार्यक्रम आपण आपल्या मंडळात आयोजित करायचे आहेत. मुलांना आपण मंडळाचे मुलं जे असतात त्यांना सहकार्य करायचं आहे आपण, बरं काय. आपण महिला मंडळाने सहकार्य करायचं आहे. तुम्ही जर सहकार्य केलात की ते गणपतीचा जे आनंद उत्सव जे आहे ते एकदम चांगल्या प्रकारे होणार आहे, बरं का महिला मंडळ. मग जासाल ना सगळ्याजणी जायचं आहे, सगळ्यांनी आनंद घ्यायचा आहे. पुन्हा एकदा गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना खूप 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 डाकेताई यूट्यूब चॅनलकडून शुभेच्छा देते. माझे सबस्क्रायबर जे चॅनलचे आहेत त्यांना पण मनापासून धन्यवाद देते आणि मनापासून त्यांना पण गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देते. थांबते इथेच. पुन्हा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये.